जय गजानन। गण गण गणात बोते श्री संत दास गणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथातील 13वा अध्याय। हा अध्याय श्री गजानन महाराजांच्या सर्वज्ञत्वाचा, भक्तवत्सलतेचा आणि कृपाशक्तीचा परिचय करून देणारा अत्यंत महत्त्वाचा अध्याय मानला जातो. या अध्यायात महाराज भक्तांच्या मनातील भावना कशा जाणतात आणि योग्य वेळी त्यांना मार्गदर्शन कसे करतात याचे सुंदर वर्णन या 13व्या अध्यायामध्ये केलेले आहे. शेगावमध्ये श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी दूर दूरहून अनेक भक्त येत असत. त्यांच्यामध्ये काही श्रद्धेने येत तर काही महाराजांची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने येत असत. अशाच एका प्रसंगी काही लोकांच्या मनात महाराजांच्या विषयी शंका निर्माण झाली. त्यांना वाटत होते की महाराज खरेच शुद्ध पुरुष आहेत का नाही याची परीक्षा घ्यावी, असा त्या खोडकर भक्तांच्या मनात जाणून बुजून महाराजांची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने जे भक्त आले होते त्यांच्या मनात हा विचार ठरला आणि महाराजांची परीक्षा घेण्याची योजना ठरवली, परंतु त्या कुणालाही सांगितल्या नव्हत्या. त्यांच्या मनात त्या योजना ठरलेल्या होत्या. महाराज मानकर अंतर्यामी त्या खोडकर भक्तांच्या मनातील सर्व कल्पना, त्यांचे विचार महाराज जाणून होते. भक्त मंडळी महाराजांजवळ आली. महाराजांनी त्यांनी मनात ठेवलेले विचार शब्दशः सांगितले. त्या खोडकर भक्तांनी महाराजांच्या विषयी जी कल्पना केली होती, परीक्षा घेण्याची जी योजना आखली होती, ती सर्वच महाराजांनी शब्दशः सांगितली. हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. ज्यांनी परीक्षा घेण्याचा विचार केला होता त्यांना आता आपल्या चुकीची जाणीव झाली होती. त्यांनी महाराजांच्या चरणी नम्रतेने शरणागती पत्करली. चुकलं म्हणून माफी मागितली. महाराजांनी त्यांना उपदेश केला की संतांची परीक्षा घेऊ नये. श्रद्धा, विश्वास आणि नम्रता यांच्याद्वारे ईश्वराची प्राप्तीचा मार्ग सुकर होतो. अहंकारामुळे माणूस सत्यापासून दूर जातो, तर भक्ती त्याला परमेश्वराच्या जवळ घेऊन जाते. त्याच्यामुळे अहंकार करू नये. अध्यायातील मुख्य संदेश: संत सर्वज्ञ असतात, त्यांच्यापासून कोणतीही गोष्ट लपवून राहत नाही. संतांची परीक्षा घेऊ नये. शंका आणि अहंकार आध्यात्मिक प्रगतीस अडथळा ठरतात. त्याविरुद्ध भक्ती त्या भक्ताला परमेश्वराच्या जवळ घेऊन जाते. श्रद्धा आणि भक्तीचे महत्त्व: निश्चिम श्रद्धेने केलेली भक्ती फळाला येते. नम्रतेने संत कृपा प्राप्त होते. त्यासाठी अहंकाराचा त्याग करावा लागतो. माणसाच्या अंगात किंवा भक्ताच्या अंगात अहंकार असू नये. नम्रता असावी. सात्विक विचार असावेत. गुरुवरील विश्वास: सद्गुरू भक्ताचे कल्याण करण्यासाठी सदैव तत्पर असतात. भक्ताच्या जीवनात आलेली संकटे, अडथळे दूर करण्यासाठी गुरुकृपा महत्त्वाची असते. त्यामुळे गुरुची परीक्षा किंवा आपल्या मनात असणारा अहंकार टाळावा. या 13व्या अध्यायाच्या श्रद्धेने वाचन केल्यास मनातील सर्व संशय दूर होतो. गुरुभक्ती दृढ होते. गुरुवरची श्रद्धा अधिक दृढ होते आणि जीवनात योग्य मार्गदर्शन मिळते. अशी या 13व्या अध्यायामध्ये कथा आहे. अशी भक्तांची श्रद्धा आहे. गणगण गणात बोते श्री संत गजानन महाराज की जय. जय गजानन, जय गजानन.